नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, काल जो टीईटीचा पेपर झाला त्यामध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये सामाजिक शास्त्राची 60 प्रश्न विचारली होती। प्रश्नांची आज आपण उत्तरे बघूया। मित्रांनो, हा पेपर सेट ए आहे। पहिला प्रश्न बघा, योग्य जोड्या जोडवा। चरक, कालिदास आणि जीवक। तर विद्यार्थी मित्रांनो, जीवक हा बिंबिसाराच्या दरबारामध्ये होता, म्हणून आपल्या कचं उत्तर आहे 1 नंबर। तर पर्याय क्रमांक 3 आणि 2 मध्ये आपल्याला ते दिसत आहे। तर आपण चरकाचं सुद्धा बघूया। तर चरकाचं उत्तर आहे कनिष्क आणि कालिदासाचं उत्तर आहे प्रवरसेन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। चा प्रश्न बघा, अवंती, माळवा, मध्य प्रदेश। तर अश्मक पर्याय आहेत बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात। आपलं उत्तर आहे महाराष्ट्र। पुढचा प्रश्न बघा, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी रिकामी जागा यांचे महत्त्व सांगितले। तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचं जर तुम्ही इतिहासाचं पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये चैतन्य महाप्रभू हे कृष्ण भक्तीचे यांनी महत्त्व सांगितले असं सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला लगेच उत्तर मिळून जाईल की कृष्ण भक्तीचे। पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांनी कान्होजी जैदेंना त्यांना औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले। हे रिकामी जागा या गुणाचे उदाहरण आहे। तर मित्रांनो, याचे पर्याय आहेत रयतेची काळजी, संघटन चातुर्य, सहिष्णु धोरण, स्वातंत्र्याची प्रेरणा। तर याचं उत्तर आहे सहिष्णु धोरण। चला वाक्य दिलेली आहेत। पहिलं वाक्य आहे, याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला गादीवर बसवले। आणि दुसरा आहे, याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले। तर वरील वर्णन कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे दुर्गादास राठोड। मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो। समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता यावर स्वतःवर काही बंधने लादून घेते। त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते। ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते। हा सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला। तर याचं उत्तर आहे रुसो। पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत कारण इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता। बरोबर आहे। भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता। हे सुद्धा बरोबर आहे। कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते। हे सुद्धा बरोबर आहे। तिन्ही पर्याय बरोबर असलेले विधान आहे पर्याय क्रमांक 4। तिन्ही विधाने योग्य। मित्रांनो, येथे आपण फक्त पटापटा प्रश्नांची उत्तरे बघूया, कारण की प्रश्न खूप आहेत। पुढचा प्रश्न बघा, महर्षी विठ्ठल राम शिंदे यांनी रिकामी जागा येथे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली। पर्याय आहेत पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर। मित्रांनो, याचं उत्तर आहे कोल्हापूर। पुढचा प्रश्न बघा, अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? पर्याय आहेत मुघल व आदिलशहा, दुसरा पर्याय आहे मुघल व निजामशहा, तिसरा पर्याय आहे निजामशहा व आदिलशहा, चौथा पर्याय आहे मुघल व मराठे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे निजामशहा आणि आदिलशहा। तर या लढाईमध्ये निजामशहा जिंकला होता। तर निजामशहाकडून शहाजीराजे व मलिक अंबर हे निजामशहाकडून लढले होते। तर मुघल बादशहा आदिलशहाकडून मुघल बादशहा लढला होता। यामध्ये निजामशहाचा विजय झाला होता, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, रसरत्नाकार, रसायने व धातू आणि पंचसिद्धांतिका हे कशाशी संबंधित आहे? तर पर्याय आहे गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, संस्कृत व्याकरण। तर उत्तर आहे खगोलशास्त्र। योग्य जोड्या लावा। येथे तुम्हाला गट अ मध्ये काही नावे दिलेली आहेत आणि गट ब मध्ये त्यांचे कार्य दिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जॉन मार्शल हे ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे प्रमुख होते। म्हणजे काय? तर अचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। आणि डॉक्टर दयाराम साहनी हे सर्वांनाच माहीत आहे की यांनी हडप्पा येथे उत्खनन कार्य केले होते। राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो येथे उत्खनन कार्य केले। FW ल्युबी याचं उत्तर आहे कार्बन 14 पद्धती। मित्रांनो, आपण जो इयत्ता 5वीच्या इतिहासावरील जो व्हिडिओ टाकला होता त्यापैकी बरेच प्रश्न यामध्ये विचारले गेलेले आहेत। तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला त्यांनी तर या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिले असेल। तर पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा,
अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून रिकामी जागा यांना प्रसिद्धी मिळाली? पर्याय आहे अरुण अल रशीद, अबू बकर, उस्मान अली. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारा शब्द ओळखा. डांटे, पेट्रॉक, मॅकियाव्हेली, थॉमस मूर. आपलं उत्तर आहे थॉमस मूर. पुढचा प्रश्न बघा. जपानमधील उद्योग समूहांना रिकामी जागा म्हणतात. तर जपानमधील उद्योग समूहांना झेबेस्तू असे म्हणतात. माऊ माऊ चळवळ रिकामी जागा येथे झाली? तर केनिया येथे झाली. पुढचा प्रश्न बघा. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? पर्याय तर याचं उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न बघा. विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल. प्रश्न बघा. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक यांनी सुरू केले? तर व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न बघा. विजयभूमी लाल बहादूर शास्त्री, तर वीरभूमी कोणाची? पर्याय आहेत महात्मा गांधीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू. आपलं उत्तर आहे राजीव गांधी. गुजरातमधील विजय प्रित्यर्थ अकबराने रिकामी जागा याचे बांधकाम केले? पर्याय आहेत बुलंद दरवाजा, कुतुब मिनार, ताजमहल, लाल किल्ला. तर विद्यार्थी मित्रांनो, बुलंद दरवाजा याची बांधणी अकबराने केली होती. पुढचं बघा. छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो? अमेरिका. तर राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात? याच्याशी संबंधित कोणता पर्याय आहे? तर पर्याय आहेत इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, चीन. आपलं उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न बघा. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी रिकामी जागा नमूद केले नव्हते? पर्याय आहेत हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि बंधने. उत्तर आहे कर्तव्य. पुढचा प्रश्न बघा. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास रिकामी जागा म्हणतात? पर्याय आहे जनउपक्रम, सार्वमत, जनपृच्छा आणि प्रत्यावाहन. आपलं उत्तर आहे सार्वमत. पुढचा प्रश्न बघा. बहुजन समाज पक्ष रिकामी जागा यांनी स्थापन केला? पर्याय आहेत जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, कान्शीराम, बाळासाहेब ठाकरे. तर आपलं उत्तर आहे कान्शीराम. कान्शीराम यांनी 14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पक्ष स्थापन केला होता. पुढचा प्रश्न बघा. संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात रिकामी जागा हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही? पर्याय आहेत निपक्षपाती निवडणुका, दुसरा पर्याय आहे सार्वत्रिक बहु मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य, तिसरा आहे धर्मनिरपेक्षता आणि चौथा आहे लोकप्रतिनिधींना निर्णयाचा अधिकार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. दुसरा आहे स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते. तिसरा आहे देशाच्या राज्यकारभारात कोणताही धर्म संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसतो. चौथा आहे भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास रिकामी जागा म्हणतात? पहिला पर्याय आहे व्यवसाय स्वातंत्र्य, दुसरा आहे वास्तव्य स्वातंत्र्य, तिसरा आहे संघटना स्वातंत्र्य, चौथा आहे सभा स्वातंत्र्य. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे संघटना स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न बघा. राज्यसभेचे कामकाज रिकामी जागा यांच्या नियंत्रणाखाली चालते? पर्याय आहे सभापती, सरन्यायाधीश, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सभापती. पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये विषयी मार्गदर्शन केले आहे? शाश्वत मूल्य, नागरी सेवा, परराष्ट्र धोरण, घटक राज्य प्रशासन. तर याचं उत्तर आहे शाश्वत मूल्य. यामध्ये आपल्याला 11 शाश्वत मूल्य सांगितलेली आहे अनुच्छेद 51 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात सध्या रिकामी जागा जिल्हा परिषदा आहेत? तर याचं उत्तर आहे 34 जिल्हा परिषदा. अतिशय सोपा असा प्रश्न होता.
पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आपले भूगोलाचे सर्व जुन्या अभ्यासक्रमातील पुस्तकांचे जे व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकले होते ते जर तुम्ही बघितले असतील तर तुमचे भूगोलाचे प्रश्न बऱ्यापैकी बरोबरच आले असतील. तर बघा, याचे पर्याय आहे विषुववृत्ताजवळ, अक्षवृत्ताजवळ, कर्कवृत्ताजवळ, मकरवृत्ताजवळ. याचं उत्तर आहे विषुववृत्ताजवळ. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा स्तर कोणता? पहिला आहे स्थितांबर, दुसरा आहे तपांबर, मध्यांबर आणि आयनांबर. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीलगत पहिला थर असतो तपांबर, नंतर असतो स्थितांबर, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तिसरा मध्यांबर असतो आणि चौथा असतो आयनांबर. पुढचा प्रश्न बघा, आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? याचं सुद्धा उत्तर आपल्याला जुन्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. तर याचं उत्तर आहे शुक्र. शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा, युरोप आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच आलं असेल, कारण की याचं उत्तर आहे भूमध्य समुद्र. तर याचा नकाशासुद्धा मी आपल्याला जुन्या अभ्यासक्रमाच्या जे भूगोलाचे जुन्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये आकृतीसहित मी तुम्हाला भूमध्य समुद्र युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान आहे असे सांगितले होते. पुढचा प्रश्न बघा, प्राध्यापक, शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार? प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थ व्यवसाय. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक आणि शिक्षक हे सर्व नोकरदार जे लोक असतात ते तृतीय व्यवसायामध्ये येतात, तर संशोधक हे चतुर्थ व्यवसायामध्ये येतात. प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेती वगैरे करणारे आणि शेतीवर आधारित जे पूरक व्यवसाय करतात त्यांना द्वितीय व्यवसाय म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. पर्याय आहे पाल्क सामुद्रधुनी, मलाक्काची सामुद्रधुनी, मॅगलेनची सामुद्रधुनी, चौथी आहे जिब्राल्टरची सामुद्रधुनी. उत्तर आहे पाल्कची सामुद्रधुनी. प्रश्न बघा, भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण रिकामी जागा येथून सोडला. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण तुंबा येथून सोडलेला आहे. याचं उत्तरसुद्धा तुम्हाला इयत्ता 8वीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. बघा, नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार रिकामी जागा असतो. तर जेव्हा समोच्चता रेषा जवळजवळ असतात तेव्हा तीव्र उतार असतो आणि दूर असल्यास मंद उतार असतो. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये मिळेल. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने रिकामी जागा व रिकामी जागा खनिजे आढळतात. सिलिका मॅग्नेशियम, सिलिका ॲल्युमिनियम, निकेल लोह, लोह मॅग्नेशियम. तर निफे याद्वारे अंतर्गाभा बनलेला असतो, म्हणजे याचं उत्तर आहे निकेल आणि लोह. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न बघा, खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता? पहिला पर्याय आहे हिमालय, दुसरा आहे आल्प्स पर्वत, तिसरा आहे युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि रॉकी पर्वत. तर विद्यार्थी मित्रांनो, अरवली पर्वत, रॉकी पर्वत, आल्प्स पर्वत आणि हिमालय पर्वत हे सर्व वली पर्वताची उदाहरणे आहे. तर युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट हा गट पर्वत आहे. पुढचा प्रश्न बघा, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक रिकामी जागा आहे. तर रिश्टर हे याचं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहे. शेल, बेसाल्ट, संगमरवर, ग्रॅनाइट. उत्तर आहे संगमरवर. भारतीय राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? गुरु शिखर, धूपगड, पंचमढी, कळसुबाई. तर कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील उंच शिखर आहे. तर सातपुडा पर्वतातील धूपगड हे सर्वात उंच शिखर आहे. तर गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची आहे 1646. पुढचा प्रश्न बघा, भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी रिकामी जागा आहे. पर्याय आहेत मिनिकॉय बेट, बॅरन बेट, कॅनिनोर बेट, अमिनी देवी बेट. आपलं उत्तर आहे बॅरन बेट. पुढचा प्रश्न बघा, कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा रिकामी जागा. पर्याय आहे झेनित धबधबा, धुवाधार धबधबा, जोग धबधबा, शिवसमुद्रम धबधबा. उत्तर आहे जोग धबधबा.
पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे उलर सरोवर. पुढचा प्रश्न बघा, केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना रिकामी जागा म्हणतात. तर याला कॉपी बहार सरी असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, उडीसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता? पर्याय आहे जायकवाडी प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, भाकरा नांगल प्रकल्प, दामोदर खोरे प्रकल्प. आपलं उत्तर आहे हिराकूड प्रकल्प. पुढचा प्रश्न बघा, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस रिकामी जागा म्हणतात. तर हे सर्वांचंच उत्तर बरोबर आले असेल. याचं उत्तर आहे कोरडवाहू किंवा जिरायत शेती. पुढचा प्रश्न बघा, भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक रिकामी जागा उत्पादनात आहे. पर्याय आहे दूध, लोकर, वस्त्रोत्पादन, रेशीम. याचं उत्तर आहे रेशीम. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना रिकामी जागा राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. पर्याय आहेत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश. याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना पश्चिम बंगाल येथे कुल्टी येथे सुरू झाला होता. पुढचा प्रश्न बघा, पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता. हे सर्व भूगोलाचे जेवढे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपल्या व्हिडिओतूनच आलेले आहेत. याचं उत्तर आहे मरियाना गर्ता. ज्यांनी हे व्हिडिओ बघितले असतील त्यांना भूगोलाचे प्रश्न सर्वच प्रकारे सुटले असतील. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो. पर्याय आहे चेस्टनट, साग, मोहगनी, पाईन. उत्तर आहे साग. पुढचा प्रश्न बघा, जपानमधील जागृत ज्वालामुखी काटमाई, माउंट किलिमांजारो, व्हिसुव्हियस, फुजियामा. उत्तर आहे फुजियामा. व्हिसुव्हियस हा इटलीमधील आहे. पुढचा प्रश्न बघा, शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे रिकामी जागा घटक आहेत. तर हे सर्व आर्थिक घटक आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॅटिकन सिटीमध्ये 100% स्थलांतरित लोकसंख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न बघा, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात रिकामी जागा हा केंद्रबिंदू असतो. तर सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो. पुढचा प्रश्न बघा, पनामा कालव्यास रिकामी जागाचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर पनामा कालव्यास अटलांटिकचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, येथे एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीमधील निद्रव वायुदाबमापकाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकला होता. तुम्हाला येथे निद्रव वायुदाबमापक, पर्जन्यमापक या सर्वांच्या आकृत्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, तुमचे प्रश्न किती बरोबर येतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर या 60 प्रश्नांपैकी आपल्याला केवळ 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही आहे. ते जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व यातील काही प्रश्न चुकीचे असतील किंवा याचे उत्तर मी तुम्हाला काही चुकीचे सांगितले असतील तर तुम्ही करेक्ट आन्सर संदर्भासहित मला सांगू शकता, जेणेकरून माझ्याही ज्ञानात भर पडेल आणि इतर सगळ्यांनाही प्रश्नांची उत्तरे माहिती होतील. चला तर मग येथेच थांबूया. धन्यवाद.